बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. इंदोर जवळच्या गौतमपुरा इथे पारंपरिक हिंगोट युद्ध खेळण्यात येतं. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही बाजूचे लोक एकमेकांवरती जळत्या देशी बनावटीचे रॉकेट फेकून हिंगोट परंपरेचा उत्सव साजरा करतात. शिमल्यातल्या धामीमध्ये दगड मेळावा पार पडला. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांवरती दगडफेक करण्याची परंपरा आहे. गंगोत्री धामचे दरवाजे आज बंद होणार आहेत. आई गंगेची पालखी मुघबा गावाकडे रवाना होईल. तिथे 6 महिने गंगेची पूजा करण्यात येते. मध्य प्रदेशातील विदिशामध्ये एका व्यक्तीच्या खिशातच फटाक्यांचा स्फोट झाला. या अपघातामध्ये 3 जण जखमी झालेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. बंदीवानांच्या सुटकेच्या दिवशी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. या दरम्यान लाखो भाविकांनी हरिमंदर साहिबमध्ये जाऊन दर्शन घेतलं. उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या कारनं एका डिलिव्हरी बॉयला धडक दिली. त्यानंतर काही अंतरापर्यंत त्याला फरफटत नेलं गेलं. त्यावेळी परिस्थिती लक्षात येताच कार चालकानं कार सोडून पळ काढला. छत्तीसगडमधील कांकेर येथे एका भरधाव कारचं नियंत्रण सुटलं आणि ती उलटली. रस्त्याच्या कडेला असलेला एक माणूस कारच्या धडकेतनं थोडक्यात बचावला आणि कारमधील 2 जण जखमी झाले. मध्य प्रदेशच्या सतनामध्ये कारमधील तरुण आणि तरुणीची काही गावगुंड छेड काढत होती. या गावगुंडांना जमावानं पकडून चोप दिला. हिमाचल प्रदेशच्या उनामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झालेत. गावकऱ्यांनी बिबट्याला घेरत लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं. उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये कमी बोनस मिळाल्यामुळे नाराज झालेल्या टोल प्लाझा कर्मचाऱ्यांनी टोल फ्री केला. त्यामुळे 2 तासात 10,000हून अधिक वाहनं टोल न भरताच निघून गेली. त्यामुळे टोल प्लाझा कंपनीला तब्बल 20 लाखांचं नुकसान झालं. ट्रम्प प्रशासनानं H-1B व्हिसा अर्जावरती लागू केलेले अतिरिक्त $1 लाख शुल्क चेंज ऑफ स्टेटस किंवा अमेरिकेतील मुक्काम वाढवण्याची विनंती करणाऱ्या अर्जदारांना लागू होणार नाही असं स्पष्ट झालंय. भारतानं काबूलमध्ये दूतावास उघडले. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्या भारत भेटीदरम्यान काबूलमध्ये दूतावास उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननं खैबर पख्तूनवा येथील पाकिस्तानी लष्कराच्या छावणीवरती मोठा हल्ला केला. या TTP हल्ल्यामध्ये 25 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. हंगेरी आणि रोमानियामधील 2 तेल शुद्धीकरण कारखान्यांना एकाच दिवशी आग लागली. दोन्ही तेल शुद्धीकरण कारखान्यांना रशियन पाईपलाईनद्वारे कच्चं तेल मिळतं. तपास संस्थांकडून आगीचं कारण शोधलं जात आहे. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना कट रचण्याच्या आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 2007च्या निवडणुकीसाठी लिबियाकडनं निधी घेतल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आलं. नेदरलँड्समधील व्होल्केल एअरबेसवरती झालेल्या अणु सरावामध्ये नाटोच्या F-35 लढाऊ विमानांनी भाग घेतला. 2 आठवड्याच्या या अणु सरावामध्ये 14 नाटो देशातील 71 विमानं सहभागी होतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. त्यांनी भारतीय अमेरिकन समुदाय आणि राजदूतांसोबत पारंपरिक दिवे लावून प्रकाशांचा सण म्हणजेच दिवाळी साजरी केली. चीनकडनं अमेरिकेला खूप आदर मिळतो. त्यामुळे आम्हा दोघांमध्ये एक ऐतिहासिक करार होईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितलं. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची महिनाअखेरीस भेट होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधक डेमोक्रेटिक पक्ष यांच्यामध्ये शटडाऊनवरती कोणताही तोडगा निघताना दिसत नाहीये. शटडाऊनचा 4था आठवडा सुरू असताना डेमोक्रेटिकचे सदस्य व्हाईट हाऊसमध्ये गेले. बैठक झाली पण शटडाऊन थांबवण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. देशातील सर्व नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा. आम्ही फक्त स्वदेशी उत्पादनच वापरतो हे त्यांनी अभिमानानं सांगावं असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी निमित्तानं जनतेला दिला. त्यांनी नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटलंय की एक भारत श्रेष्ठ भारत हा नारा अधिक बुलंद करण्यासाठी नागरिकांनी एकजुटीनं प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत इंग्लंड दौऱ्यात पायाला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाविरोधात मालिकेसाठी सज्ज झालाय. त्याच्याकडे भारत अ संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलंय. मुंबईचा युवा सलामीवीर आयुष म्हात्रे याची देखील भारत अ संघात निवड झाली आहे. भारतीय उपकर्णधार स्मृती मानधनानं ICCनं जाहीर केलेल्या महिला एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. तिनं 2ऱ्या स्थानावरील इंग्लंडची कर्णधार नॅट स्कीवर ब्रडपेक्षा तब्बल 83 गुणांची आघाडी घेतली आहे. तर दीप्ती गोलंदाजीत 3ऱ्या स्थानी आहे. आशिया चषक 2025च्या अंतिम सामन्यातील विजेतेपदावरून BCCI आणि आशियाई क्रिकेट परिषद यांच्यामध्ये निर्माण झालेला वाद अद्याप संपलेला नाही.
पाकिस्तानला अंतिम सामन्यामध्ये नमवल्यानंतरही भारतीय संघाला चषक न दिल्याच्या निषेधार्थ बीसीसीआयनं आता थेट एसीसीचे प्रमुख मोहसिन नकवी यांना चषक भारताला परत करण्याची मागणी करणारा अधिकृत ईमेल पाठवलाय. फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा गोव्यात 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेचा लोगो आणि गीत याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अनावरण केलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला मोहम्मद रिझवानच्या जागी पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केलं. शाहिद आफ्रिदी दक्षिण आफ्रिकेविरोधात होणाऱ्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तान संघाचं नेतृत्व करेल. दक्षिण आफ्रिकेकडनं पराभव पत्करून पाकिस्तान महिला एकदिवसीय चषकातनं बाहेर पडला. पाकिस्तान संघाला या स्पर्धेत आतापर्यंत एकही विजय मिळवता आला नाही. महिला एकदिवसीय विश्वचषकात भारत 4थ्या स्थानावरती आहे. सध्या त्यांचे 4 गुण आहेत. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना पुढील 2ही सामने जिंकावे लागणार आहेत. आणखी अशाच काही बातम्या आपण बघणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर स्वागत. पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. दिवाळी निमित्तानं रणवीर आणि दीपिकानं त्यांच्या मुलीचा चेहरा रिव्हील केलाय. या जोडप्यानं चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत दुआची पहिली झलक शेअर केली आहे. यावर चाहत्यांनी नजर ना लग जाए अशा कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूनं यावर्षी दिवाळी खास पद्धतीनं साजरी केली. अभिनेत्रीनं एका एनजीओला भेट देत तिथल्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली. बाहुबली द एपिक हा चित्रपट 31 ऑक्टोबरला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बाहुबली 1 आणि 2 मधील न पाहिलेले आणि बदललेली दृश्य आणि तांत्रिक सुधारणा दाखवले जाणार आहेत. लक्ष्मीपूजनानिमित्तानं समस्त उत्पाद समाजाच्या रुक्मिणी उपासना मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन करण्यात आलं. उपासना मंदिरातील रुक्मिणी मातेच्या दागिन्यांचं पूजन करण्यात आलं. पारंपरिक पद्धतीनं सामूहिक मंत्र आणि श्लोक पठण करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यात हजारो जवान कुटुंबियांपासून दूर राहत आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 15,000पेक्षा जास्त जवानांनी बेस कॅम्पवरतीच उत्साहात दिवाळी साजरी केली. धाराशिव जिल्ह्यातील बळीराजाच्या दिवाळीवरती पुराच्या जखमा ताज्या आहेत. सगळीकडे दिवाळीमध्ये झगमगाट असताना शेतकऱ्यांच्या घरात मात्र अंधार आहे. पुरामध्ये सगळा संसार वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. मुंबईत यंदा फटाक्यांची विक्रमी विक्री झाली. दिवाळीच्या 4 दिवसात मुंबईकरांनी तब्बल 8,000 कोटी रुपयांचे फटाके फोडले. मंदीचं सावट असताना देखील दिवाळीत फटाके फोडण्याचा उत्साह गगनाला भिडला आणि प्रदूषण अत्यंत घातक पातळीवरती पोहोचलंय. धाराशिवमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा भारती यांच्या वतीनं हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला. प्रत्यक्ष जाऊन स्थानिकांसोबत दिवाळी साजरी केली. साठे चौक परिसरातील पारधी पिढी आणि फकीरानगर इथे मिठाईसह फराळ वाटप करण्यात आलं. यंदा भारतात दिवाळीच्या काळात विक्रमी 6.05 लाख कोटी रुपयांची विक्री झाल्याचं व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेनं सांगितलं. त्यापैकी 5.40 लाख कोटी रुपये वस्तूंच्या विक्रीतनं आणि 65,000 कोटी रुपये सेवांमधनं आले. जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे विक्रीत वाढ झाली आहे. धनत्रयोदशी ते दिवाळी या काळामध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये यूपीआयनं पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. एनसीपीआयच्या आकडेवारीनुसार या काळात यूपीआय व्यवहारांची वाढ इतर सर्व पेमेंट्स पद्धतींपेक्षा वेगानं झाली. लोक खरेदीसाठी यूपीआय जास्त वापरत असल्याचं यावरून दिसलंय. परदेशात नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी गेलेल्या आप्तस्वकीय तसंच नातेवाईकांना दिवाळी फराळ पाठवण्याची परंपरा पुणेकरांनी कायम राखली. पोस्टाद्वारे आतापर्यंत जगातील 30हून अधिक देशात केवळ 3 आठवड्यात 1150 किलोहून अधिक फराळ पाठवला गेलाय. या माध्यमातून टपाल विभागाला सुमारे 84 लाख रुपयांचा महसूल मिळालाय. तर पुणेकरांनी जपान देशात सर्वाधिक म्हणजे सुमारे 234 पार्सल्स पाठवली आहेत. परंपरेनुसार दिवाळी निमित्तानं व्यवहारासाठी नवीन नोंद वही घेण्याची आपली परंपरा आहे. या परंपरेची जपणूक करत अंबादास दानवेंनी लक्ष्मीपूजनासाठी नवीन नोंद वही खरेदी केली. लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. यानंतर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शहराच्या विविध रस्त्यावरती पडलेला फटाक्यांचा कचरा साफ केला. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिवाळीत दिलेल्या योगदानासाठी त्यांचं कौतुक केलं जात आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे स्पेशल कॅम्पेन 5.0 तसंच स्वच्छता ही सेवा 2025 या उपक्रमांतर्गत
विविध स्वच्छता, जनजागृती आणि शाश्वततेसाठीचे कार्यक्रम राबवले जात आहेत. भारतीय रेल्वेच्या स्वच्छतेच्या राष्ट्रीय मोहिमेला अनुसरून कोकण रेल्वेनं पर्यावरणपूरक आणि लोकसहभागी उपक्रमांना गती दिली आहे. महायुती सरकारनं मुंबई महानगरपालिकेसोबतच राज्यातल्या विविध महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी पुन्हा एकदा राज्याची तिजोरी खुली केली आहे. आता राज्याच्या नियोजन विभागानं विकास कामांसाठी तब्बल 275 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. मुंबई महानगर प्रदेश वर्ष 2047 पर्यंत जगातील अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयास येईल, असं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं म्हटलंय. नागपूर पालिका निवडणुकीसाठी मतदार यादीत घोळ होणार नाही यासाठी प्रशासनानं दक्षता घेतली आहे. मुदतीच्या आत प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असलेल्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत सरकारकडून 164.52 कोटी रुपयांचा निधी उकळल्याचं समोर आलंय. यातून 12,000च्या वर पुरुष तर 77,000 अपात्र महिला असल्याची माहिती समोर आली आहे. 2 लाखांच्या घरात पोहोचलेल्या चांदीचे भाव 7 दिवसात तब्बल 33,000 रुपयांनी घसरले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चांदीच्या भावात 8,000 रुपयांची घसरण झाली, त्यामुळे चांदी 1,62,000 रुपयांवरती आली आहे. दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सर्व रेल्वे मार्गावरती विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. त्याचा फटका नियमित धावणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांसोबतच वंदे भारतला सुद्धा बसतोय. दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून अनेक रेल्वे उशिरानं धावत आहेत. मान्सूननं मुंबईतून एक्झिट घेतल्यानंतर शहर आणि उपनगरात ऑक्टोबर हिटची तीव्रता वाढली आहे. या उकाड्यानं हैराण झालेले मुंबईकर सध्या बेस्टच्या वातानुकूलित बसेसमधून प्रवास करण्यास पहिली पसंती देत आहेत. त्यामुळे बेस्टच्या एसी बसेस प्रवासी सेवेमध्ये सुपर हिट ठरल्या आहेत. ऑक्टोबरच्या 20 दिवसात तब्बल 2,28,00,000 मुंबईकरांनी एसी बसमधून प्रवास केला. त्यातून बेस्टला 25 कोटींचा महसूल मिळाला. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं सीएसआर निधीच्या वापराबाबतचे सुधारित धोरण जाहीर केलं. त्यात कंपन्यांकडून अर्थसहाय्याचा प्रस्ताव आल्यास मंजुरी कशी द्यावी, त्यासाठी कोण जबाबदार असेल या गोष्टींबाबत स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे खासगी कंपन्यांकडील सीएसआर निधीचा वापराचा मार्ग मोकळा झालाय. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर झालाय. याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागानं काढलाय. विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा जिंकण्यासाठी महायुतीनं मोर्चेबांधणी केली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत एकूण 36 वैद्यकीय महाविद्यालय आहेत. त्यामध्ये ट्युटर आणि डेमॉन्स्ट्रेटरची पदं भरण्याचे निर्देश नॅशनल मेडिकल कमिशननं दिले. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागानं ही पदं भरण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 1100 पदं भरली जाणार आहेत. आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी मुंबई महापालिका वांद्रे इथे आणखी एक नर्सिंग महाविद्यालय सुरू करणार आहे. हे नवीन महाविद्यालय भाभा रुग्णालय प्रशासनाच्या अखत्यारीत असणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं जेईई मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं. पहिल्या सत्राची परीक्षा 21 ते 30 जानेवारी 2026 तर दुसऱ्या सत्राची परीक्षा 1 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित केली आहे. दरम्यान पहिल्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. देशभरात पोस्टाच्या तिकिटांचा बनावट धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलिसांनी मुंबई, दिल्ली आणि बिहारमध्ये केलेल्या कारवाईत 3घांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडनं कोट्यवधींची बनावट तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. बनावट तिकिटं छापून अर्ध्या किमतीत ती विकली असून आरोपींनी बनावट तिकिटांच्या माध्यमातून तब्बल 8 कोटी रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेचा पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानाच्या पाऱ्यात घट होणार आहे. स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2024चा नुकताच अहवाल सादर केला. त्यानुसार जगात प्रत्येकी 8वा मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे होतोय. 2021 मध्ये तब्बल 81 लाख लोकांचा मृत्यू केवळ प्रदूषित हवेमुळे झाला होता. विशेष म्हणजे तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षाही ही संख्या जास्त आहे. तंबाखूमुळे 75 लाख जणांचा मृत्यू झाला होता. भारताची राजधानी नवी दिल्लीतील हवेची गुणवत्ता 21 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी धोकादायक पातळीवर घसरली होती. हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर बनलं. तर जगातील पहिल्या 5 प्रदूषित शहरात भारतातील 3 शहरांचा समावेश आहे. मुंबईचा 4था क्रमांक आहे. आता प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट नव्यानं विकसित होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावाचा इतिहास आणि जमा खर्च नागरिकांना मिळणार आहे. ग्रामविकास विभागानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर या वेबसाईट कशा पद्धतीनं विकसित करायच्या आहेत याच्या सूचना दिल्या आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन झालं. विठ्ठलाचा परंपरागत असणारा सोन्याचा मुकुट मध्यभागी ठेवून लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आहे.
मंदिरात सोन्याच्या दागिन्यांचे आणि इतर धनधान्य वस्तूंचं पूजन प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांच्या हस्ते संपन्न झालं. सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या बळीराजाच्या बँक खात्यात मंगळवारी भरपाई जमा व्हायला सुरुवात झाली. 4 लाख बाधित शेतकऱ्यांची नावं शासनाकडे अपलोड झाली आहेत. त्यांच्या खात्यात 500 कोटी रुपयांची भरपाई जमा होण्याची शक्यता आहे. या सगळ्या बातम्यांचं या बुलेटिनमध्ये मी इथेच थांबते. लगेच पुढच्या